नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. हल्ली धकाधकीच्या जीवनामुळे मुले आत्महत्यासारखा पर्याय पत्करत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना निरोगी क्रीडा उपक्रमात सहभागी करून घेण्याचे आवाहन बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडम मार्टिन यांनी केले आहे. IPLच्या धर्तीवर बेळगावात सुरू असलेल्या बेळगाव बॅडमिंटन लीग स्पर्धेच्या तिसऱ्या लीगला आजपासून सुरुवात झाली. महाबळेश्वर नगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये शहर पोलीस आयुक्त याडम मार्टिन यांनी बॅडमिंटन खेळून या स्पर्धेला सुरुवात केली. बेळगावची संस्कृती आणि क्रीडावृत्ती उत्तम आहे. पुढच्या पिढीला ते पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. सतीश अण्णा फॅन्स क्लब बेळगावतर्फे आज शनिवार दिनांक 28 रोजी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. ही स्पर्धा आज व उद्या रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी दिवसभर शहरातील महावीर भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, डॉक्टर गिरीश सोनालकर, रिहान मुजावर, इम्रान तपकीर, कादिर शेख, अल्लाबक्ष इनामदार, अकबर शेडेकर, शहनवाज किल्लेदार, दिलावर पेंढारी, जैद वंटमुरी, विकी सिंग, कलीमुल्ला मुल्ला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे फीत कापून रोपट्याला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आयोजकाकडून मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी कर्नाटक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह गुजरात, राजस्थान, बिहार, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा अनेक राज्यातून 357 प्रतिभावंत बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी एकूण 3.5 लाख रुपये किमतीची बक्षिसे दिली जाणार आहेत. यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी, मान्यवर व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्युत बिल देय तारखेनंतर 30 दिवसांनीही घरगुती व व्यावसायिक वीज बिल भरले नाही तर हेस्कॉमकडून विद्युत कनेक्शन कट करण्यात येणार असल्याचा आदेश आज शनिवार दिनांक 28 रोजी काढण्यात आला आहे. ग्राहकांना हेस्कॉमचे बिल मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत वीज शुल्क भरण्यात अयशस्वी झालेल्या किंवा आवश्यक अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यात अयशस्वी झालेल्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा नियम 1 ऑक्टोबर पासून बेळगाव जिल्ह्याला लागू होणार असून या संदर्भात पत्रक जारी करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने काल जागतिक पर्यटन दिनानिमित्त कॅम्प बेळगाव येथील कॅन्टोन्मेंट परिसरात असलेले मेरी चर्च व अन्य चर्च परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कॅन्टोन्मेंट बोर्ड राजीव कुमार व त्यांच्यासोबत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सर्व कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. बेंगलोर येथील विशेष न्यायालयाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थमंत्र्यावर इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे बळजबरी वसुली करण्याचा आरोप आहे. जनाधिकार संघर्ष परिषदेचे आदर्श अय्यर यांनी बेंगलोरमध्ये तक्रार दाखल करून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली होती. त्यानुसार याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने बेंगलोरमधील टिळकनगर पोलीस स्टेशनला FIR नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. एप्रिल 2024 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. जनाधिकार संघर्ष परिषदेने एप्रिलमध्ये 42व्या SCM कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, ED अधिकारी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, भाजपचे राष्ट्रीय नेते तत्कालीन भाजप कर्नाटक अध्यक्ष नलिन कुमार कटील, BY विजयेंद्र यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली असून तक्रारीचे कामे सुरू आहेत. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. कर्नाटकाची राजधानी बेंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलला आज शनिवारी बॉम्बची धमकी मिळाली आहे. या हॉटेलला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला असून हा ईमेल समोर आल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बेंगळुरू पोलिसांनी हॉटेल्सना धमकीचे ईमेल आल्याची पुष्टी केली आहे. बॉम्बस्फोट धमकीची माहिती मिळताच हॉटेलची सुरक्षा वाढवून तपास सुरू करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक पथक आणि शहर पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये दाखल झाले असून या धमकीमागील लोकांची ओळख पटवण्यासाठी सध्या तपास सुरू आहे. अलीकडच्या काळात शाळा, रुग्णालये, सरकारी कार्यालय आणि अगदी विमानतळांना लक्ष्य करण्याच्या बॉम्बच्या धमकीच्या ईमेलमध्ये वाढ झाली आहे. परंतु बहुतांश धमक्या या खोट्या असल्याचे सिद्ध झाले असले तरी प्रशासनाकडून पूर्णतः दक्षता घेतली जात आहे.
शासनातर्फे शेतीला उपयुक्त यंत्रोपकरणावर व अवजारावर अनुदान दिले जाते. यात पॉवर टिलर, पॉवर वीडर म्हणजेच मशागत यंत्र, रोटावेटर, पंपसेट, शाफ्ट कटर, कुट्टी यंत्र इत्यादी येतात. अशी यंत्रे व अवजारे महागडी असल्याने शेतकऱ्यांना ती स्वस्त दरात मिळावी म्हणून शासन अनुदान मंजूर करत असते. सन 2024 सालच्या हंगामाकरिता खानापूरच्या शेतकरी विभागाने शेतकऱ्याकडून सदर अनुदानासाठी अर्ज मागविले होते. त्याप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेल्या खानापुरातील शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरून घेऊन पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारी पॉवर वीडर मशागत यंत्रे देण्यात येत आहेत. यात शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्या क्षमतेच्या पॉवर वीडर निवडता येतात. लाभार्थ्यामध्ये खानापूर तालुक्यातील कुप्पडगिरी व येळेबैल गावच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाच्या या योजनेसाठी मर्यादित निधी आला असल्याने शेतकऱ्यांनी सबसिडीचा लवकरात लवकर लाभ घ्यावा असे शेतकरी विभागाकडून सुचविण्यात आले आहे. जागतिक हृदय दिनानिमित्त लोककल्प फाउंडेशन आणि बेळगाव केएलई आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने चापगाव येथील आंबेडकर भवन येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास 150 रुग्णांची तपासणी करून औषधे आणि आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला. सुरुवातीला तालुका पंचायत माजी उपसभापती मल्लाप्पा मारिहाळ, रमेश धबाले, नाजीर सनदी, बाबू घराशी, पिराजी कुराडे, शिवाजी माधार, वामन माधार आदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर खासगी दूरसंचार कंपन्यांनी संशयाच्या भोवऱ्यातील सिम कार्ड बंद करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयाचा फटका प्रामाणिक ग्राहकांना बसत असल्याच्या तक्रारी ठिकठिकाणी दिसून येत आहेत. सायबर गुन्हे आणि ऑनलाईन फसवणुकीसारखे प्रकार रोखण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला असला तरी काही विद्यार्थी, गृहिणी यांनाही याचा फटका बसल्याने अनेक ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. 10-15 वर्षापासून किंवा त्यापेक्षाही अधिक कालावधीपासून वापरात असलेले सिम कार्ड अचानक ब्लॉक केले जात असल्याने संपर्क साधणे, बँकिंग व्यवहार, शैक्षणिक सुविधा अशा विविध कामामध्ये त्यांना अडथळे निर्माण होत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये शांततेच्या वातावरणात विधानसभा निवडणुका होत आहेत. मतदानाचे 2 टप्पे पार पडले असून आता शेवटच्या टप्प्याचे मतदान बाकी आहे. याच दरम्यान खोऱ्यात दहशतवादाचा धोकाही निर्माण झाला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI दहशतवाद्यांच्या मदतीने खोऱ्यातील वातावरण कुलुषित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारतीय गुप्तचर विभागाने जम्मू काश्मीरबाबत एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला असून लष्कर-ए-तोयबा, जैश आणि हिजबुलचे दहशतवादी POK मध्ये तळ ठोकून असल्याचे स्पष्ट केले आहे. हे दहशतवादी काश्मीरमध्ये घुसून घातपाती कारवाया करण्याच्या पवित्र्यात असल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणांना याबद्दल अलर्ट करण्यात आले आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बस्तवाड हलगा येथून महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आली आहे. सुनीता परशुराम पाटील, वय 34, राहणार साईनगर, बस्तवाड असे तिचे नाव आहे. सुनीता ही 2 जून 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता ही घरात कोणास न सांगता निघून गेली आहे. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तरी सदर व्यक्तीविषयी कोणाला अधिक माहिती समजल्यास हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. नजीकच्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. जागा वाटपावरून विविध पक्षात कलगीतुरा रंगलेला आहे. अशातच महाराष्ट्रातील व कर्नाटक सीमा भागातील प्रमुख पीक असलेला ऊस गळीत हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. असे असताना परभाग टोळीतून स्थलांतरित होणारा तोंडी मजूर हक्काचा मतदार असल्याने ऊस गळीत हंगाम लांबणीवर टाकण्याच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या हालचाली विविध पातळीवर चालल्या आहेत. ऊस तोंडी मजूर स्थलांतरित होतील या धास्तीने भावी आमदारांची धाकधूक वाढली आहे. अशातच ऊस दराचे कोडे अद्याप अनिश्चितच आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगला दर मिळेल या आशेवर शेतकरी आहेत. बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊसाचे उत्पादन घेतले जाते. यामुळे येथे असणाऱ्या साखर कारखान्यांची संख्याही मोठी आहे. या 2 जिल्ह्याबरोबरच परिसरातील काही जिल्ह्यात देखील ऊसाचे उत्पादन घेतले जाते. सध्या सर्वच कारखान्यांनी गाळपाची तयारी पूर्ण करताना बॉयलर प्रतिबंध करण्याचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळे येणाऱ्या महिन्यात सर्वच कारखाने सुरू होतील असा अंदाज वर्तविला जात आहे. ऊस उत्पादन घटल्याने गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वच कारखान्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परिणामी ऊसाची पळवापळवी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मलिकवाड येथील रहिवासी पृथ्वीराज गणपती केरुरे, वय 17, याचा शनिवारी सकाळी वीज भारित तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई वडील, 2 बहिणी, काका काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनाने मलिकवाड गावावर शोककळा पसरली आहे.
निपाणी नगरपालिका ही संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळखली जाते. पण निपाणी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात नेहमीच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी कायम आहेत. शहरात मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव ही समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. गेल्या वर्षभरात या समस्येला सभागृह अस्तित्वात नसल्याने कारवाई होत नसल्याचे सांगितले जात होते. पण आता पालिका सभागृह अस्तित्वात येऊन देखील ही समस्या निकालात निघालेली नाही. दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा उपद्रव वाढत असून नागरिकांसह व्यावसायिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.